नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण स्टार्ट करत आहोत एक नवीन टॉपिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला, दॅट इज ऑर्गॅनोमेटॅलिक्स. ऑर्गॅनोमेटॅलिक्स हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे फ्रॉम सेट एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू. इनऑर्गॅनिक मध्ये टोटल 4 चॅप्टर्स आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत, राईट, जे 80% सिलेबस कंप्लीट करतात इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला. फर्स्ट आहे ऑर्गॅनोमेटॅलिक्स, सेकंड कोऑर्डिनेशन, थर्ड इनऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपी, राईट, ज्याच्यामध्ये ESR आणि मॉसबेर स्पेक्ट्रोस्कोपी असतं, आणि फोर्थ इज बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, राईट. तर आज आपण फर्स्ट इम्पॉर्टंट चॅप्टर पासून स्टार्ट करत आहोत. बेसिक पार्ट कव्हर करणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये, पण तो बेसिक पार्ट सेट एक्झामिनेशन मध्ये विचारला जातो. प्रत्येक वर्षी ह्या पार्ट मधून एक क्वेश्चन फिक्स्ड असतो फॉर 2 मार्क्स, राईट. तर हा तुम्ही व्हिडिओ नक्की बघितला पाहिजे. विल स्टार्ट विथ द टॉपिक. सो आज आपण स्टार्ट करत आहोत 18 इलेक्ट्रॉन रूल अँड 16 इलेक्ट्रॉन रूल मधून. ओके, व्हॉट इज 18 इलेक्ट्रॉन रूल अँड 16 इलेक्ट्रॉन रूल? आधी मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देते की 18 इलेक्ट्रॉन रूल आणि 16 इलेक्ट्रॉन रूल काय आहे. According to this rule, if in an organic metallic compound and other complex, the sum of valence shell electrons of transition metals or metal ion and electrons donated by ligands is 18, हे highlight करायचं, 18 or 16, then it provides a closed and stable valence electron shell configuration. आता या स्टेटमेंटचा एक्झॅक्ट अर्थ काय होतं की जर मी कुठलाही कॉम्प्लेक्स लिहिला असेल, राईट, कुठलाही कॉम्प्लेक्स, फॉर एक्झाम्पल मी हा कॉम्प्लेक्स घेत आहे, ओके. फॉर एक्झाम्पल आपण हा कॉम्प्लेक्स घेत आहोत कोबाल्ट हेक्झॅमोनियम 2+. हा फॉर एक्झाम्पल मी कॉम्प्लेक्स घेतला, राईट. आता जर मी ह्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स काउंट, जर हा काय आहे, ट्रान्झिशन मेटल आहे, राईट, कोबाल्ट. तो कोबाल्ट +2 स्टेट मध्ये आहे, कारण वी नो दॅट अमोनिया इज अ न्यूट्रल लिगँड. सो कोबाल्ट कशामध्ये आहे, +2 स्टेट मध्ये आहे. तर +2 स्टेट मध्ये काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार कोबाल्टची? आपल्याला हे जे सिरीज आहे, स्कँडियम, टिटेनियम, वेनॅडियम, क्रोमियम, मँगनीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, ही सिरीज आपल्याला एकदम लक्षात असली पाहिजे. स्कँडियम किती स्कँडियम इज 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 and 30, राईट. ही सिरीज आपल्याला लक्षात असलीच पाहिजे पिरियॉडिक टेबल मधली, स्पेशली फॉर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर आपल्याला कुठला पाहिजे, कोबाल्ट. तो कोबाल्ट किती आहे, 27, म्हणजे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असणार याचं, D7S2, राईट. सो +2 मध्ये पाहिजे कोबाल्ट. तर +2 मध्ये काय असणार कॉन्फिगरेशन, फक्त D7, राईट, फक्त D7, कारण +2 ना, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स डेफिशियंट. मग हे 2 इलेक्ट्रॉन्स या एस ऑर्बिटल मधून आपण रिमूव्ह करू शकतो. मग किती उरले, D7 म्हणजे किती, 7 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे कोबाल्ट 2+ किती कॉन्ट्रीब्युट करत आहे, 7 इलेक्ट्रॉन्स. आणि अमोनिया वी नो इट्स अ न्यूट्रल लिगँड, राईट. तर हा ऑक्सिडेशन स्टेट वरती कोबाल्टच्या काहीच याचा फरक नाही पडणार, कारण हा एक न्यूट्रल लिगँड आहे. आणि अमोनिया किती इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्युट करतो, 2, राईट. आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत की कुठला लिगँड किती इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्युट करतो. तर अमोनिया किती कॉन्ट्रीब्युट करतो, 2 इलेक्ट्रॉन्स. तर एक अमोनिया 2 इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्युट करणार. तर 6 अमोनिया किती इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्युट करतील, राईट.
6 ammonia will contribute how much electrons? 6 ammonia will contribute 12 electrons, right? आता आपण या दोघांना ऍड करायचं. 7 प्लस 12 किती होत आहे? 19 इलेक्ट्रॉन. पण हा जो रूल आहे 18 इलेक्ट्रॉन रूल अँड 16 इलेक्ट्रॉन रूल काय सांगतं की जर ट्रान्झिशन मेटलचे जे पण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आणि जे लिगॅन्ड आहेत त्यांचे इलेक्ट्रॉन्स जर दोघांना पण सम करून ऍड करून जर 18 किंवा 16 येत असतील 18 और 16 तरच तो कॉम्प्लेक्स एक्झिस्ट करतो इन इट्स स्टेबल फॉर्म. मग काय हा कॉम्प्लेक्स एक्झिस्ट करणार त्याच्या स्टेबल फॉर्म मध्ये नाही का? कारण ह्याचं टोटल इलेक्ट्रॉन काउंट किती येते? 19, राईट? हा सिंपल एक रूल आहे 18 और 16 इलेक्ट्रॉन रूल. आता तुम्हाला आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये ह्याचे सर्व एक्झाम्पल्स कव्हर करणार सो दॅट तुम्हाला अजून कॉन्फिडन्स बिल्डअप होईल की कसे एक्झॅक्टली हे इलेक्ट्रॉन्स काउंट कॅल्क्युलेट करतात, राईट? पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की जेवढे पण इलेक्ट्रॉन काउंट येईल ते आयदर 18 असला पाहिजे किंवा 16 असला पाहिजे तरच तो कॉम्प्लेक्स काय होतो किंवा तो ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड काय होतो? स्टेबल होतो, राईट? ओके. मी गोष्ट विसरून गेली तुम्हाला सांगायची, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडचं डेफिनेशन. सो आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स काय असतात. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. Organometallic compounds are those compounds in which there is a direct bond between carbon and metal. Okay, what are organometallic compounds? Organometallic compounds are those compounds which have direct bond between metal and carbon, राईट? मेटल आणि कार्बन मध्ये जर डायरेक्ट बॉन्ड असेल तर त्या कंपाऊंडला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड बोलतात, राईट? एक्झाम्पल, खूप फेमस एक्झाम्पल आहे ग्रिग्नार्ड रिएजंट, राईट? ग्रिग्नार्ड रिएजंट हे नाव सर्वांनाच माहिती असेल. ग्रिग्नार्ड रिएजंट आपण राईट फ्रॉम 12th स्टँडर्ड केमिस्ट्री मध्ये हे नाव आहे ग्रिग्नार्ड रिएजंट, राईट? त्यासाठी सायंटिस्ट ग्रिग्नार्ड यांना नोबेल प्राइज पण भेटलेला केमिस्ट्रीमध्ये. ओके, यू कॅन रीड मोर अबाउट दॅट. सो व्हॉट इज ग्रिग्नार्ड रिएजंट? RMgX, राईट? व्हॉट इज R? एनी अल्काइल ग्रुप, मॅग्नेशियम मेटल. अँड व्हॉट इज X? एनी हॅलोजन, राईट? सो काय होतं यामध्ये, इथे बघा, ह्या कार्बनचा आणि या मेटलचा काय आहे? डायरेक्ट बॉन्ड आहे. सो अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स, राईट? आणि या ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स मध्ये जर व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन्स ऑफ ट्रान्झिशन मेटल्स अँड इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगेंड्स दोघांना सम करून 18 किंवा 16 होत असेल देन इट इज अ स्टेबल कंपाऊंड. ओके, बस एवढं सिंपल आहे 18 इलेक्ट्रॉन रूल अँड 16 इलेक्ट्रॉन रूल. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघूया की कुठला लिगॅन्ड किती इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्यूट करतं, राईट? सो फर्स्ट एक्झाम्पल मी घेतला आहे कार्बोनिल लिगॅन्ड, राईट? फर्स्ट एक्झाम्पल इज ऑफ कार्बोनिल लिगॅन्ड. फर्स्ट एक्झाम्पल इज ऑफ कार्बोनिल लिगॅन्ड. सो कार्बोनिल लिगॅन्ड किती कॉन्ट्रीब्यूट करतो? 2 इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्यूट करतो. आता तुम्ही म्हणाल की 2 इलेक्ट्रॉन्सच का, 3 का नाही, 1 का नाही? सो सी, तुम्हाला एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता कार्बोनिल, राईट? कार्बनचे किती बॉन्ड्स असतात? टोटल 4 बॉन्ड्स असतात, राईट? कार्बन कॅन फॉर्म मॅक्झिमम, कारण त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 4 असतात, राईट? तर 2 इलेक्ट्रॉन्स इथे ऑक्सिजन सॅटिस्फाय करणार इथे, राईट? आणि उरले किती आता? जर इथे डबल बॉन्ड झाला, ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड बनणार, राईट? तर अजून किती इलेक्ट्रॉन्स उरले? 2 उरले, म्हणून इथे डबल बॉन्ड बनतो. मग हा कार्बन एक, इथे त्याचा 1 इलेक्ट्रॉन, राईट? असं असतं. मग इथून किती कॉन्ट्रीब्यूट झाले? 2 इलेक्ट्रॉन्स.
नेक्स्ट कुठला एक्झाम्पल आहे फॉस्फिन. ओके, कुठला एक्झाम्पल आहे फॉस्फिन. आता फॉस्फिन मध्ये फॉस्फरस मध्ये किती बॉन्ड्स बनतो, फॉस्फरस किती बॉन्ड्स बनवू शकतो, राईट, इट कॅन फॉर्म 3 बॉन्ड्स. त्याच्या व्हॅलेन्स मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, फॉस्फरस नायट्रोजन फॅमिली मध्ये आहे पेंटाव्हॅलेंट. पेंटाव्हॅलेंट म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती, 5, राईट. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात फॉस्फरस मध्ये, 5. राईट. आणि आता ऑलरेडी त्यांनी किती बनवले आहेत, किती बॉन्ड्स बनवले आहेत, 3, राईट. 3 अल्काइल ग्रुप्स अटॅच्ड आहेत फॉस्फिन लिगँड मध्ये. किती उरले मग, 3 जर इलेक्ट्रॉन्स 3 अल्काइल सोबत आले, असं आपण ह्याला डिनोट करू शकतो. सी, हा फॉस्फरस आहे, राईट. त्याचे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात, 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, राईट. नायट्रोजन फॅमिली मध्ये आहे ना फॉस्फरस, तर 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात त्याचे. हे 3 व्हॅलेन्स, हे आणि हे इलेक्ट्रॉन्स कोणासोबत बॉन्ड बनवत आहेत, 3 अल्काइल सोबत बॉन्ड बनवत आहेत, राईट. अल्काइल सोबत बॉन्ड बनवत आहेत. आता उरले किती कॉन्ट्रीब्युशन साठी याच्याकडे, फक्त 2च ना, मग किती आहे, 2 इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्युशन, राईट. सिमिलरली नायट्रोजन, कारण हे नायट्रोजन आणि फॉस्फरस सेम ग्रुप मध्ये, मग नायट्रोजन पण किती देणार, 2. आता हे काय आहे, अमाइड्स, राईट. NH2. NH2 म्हणजे कसं, नायट्रोजन कडे पण 5 इलेक्ट्रॉन्सच असतात, राईट. पण आता काय होत आहे की फक्त 2च हायड्रोजन बॉन्ड बनवत आहेत. मग इथे एक इलेक्ट्रॉन ऑलरेडी हा अगोदर बनणार, राईट. आधी जेवढे पण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात, राईट, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स ह्याला म्हणतात, आणि याला आपण काय म्हणतो, लोन पेअर, राईट. लोन पेअर आहे ही. आणि हे काय आहेत, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत. तर त्या बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मधलाच एक आधी आहे, म्हणजे वेकंट, त्याचा कुठलाही बॉन्ड बनला नाहीये, मग आधी तो कॉन्ट्रीब्युट करणार, राईट. आणि आम्ही तुम्हाला पुढे सांगेल की केव्हा हे तिन्ही पण कॉन्ट्रीब्युट करू शकतात. तर आता ह्या केसमध्ये जसं की ह्याची एक अजून बॉन्डिंग इलेक्ट्रॉन बाकी होता, मग आधी तो डोनेट करणार तो, राईट. म्हणून इथे काय आहे, न्यूट्रल ऍटम मेथड मध्ये इथे 1 इलेक्ट्रॉन आहे, राईट. NO इज व्हॉट, नायट्रोसिल लिगँड. नायट्रोसिल लिगँड जेव्हा बेंट फॉर्म मध्ये असतो, जेव्हा बेंट फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो, तेव्हा तो 1 इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युट करतो, आणि जेव्हा तो लिनियर फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो तेव्हा तो 3 इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्युट करतो. नेक्स्ट आहे अल्काइल, राईट. अल्काइल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, व्हॉट इज अल्काइल. अल्काइल इज दिस ग्रुप, राईट. सिम्पलेस्ट एक्झाम्पल मी अल्काइलचं घेते, CH3, राईट. सिम्पलेस्ट एक्झाम्पल मी घेते, सॉरी, सिम्पलेस्ट एक्झाम्पल मी अल्काइलचं घेते, CH3, राईट. CH3. तर आता CH3 कार्बनचे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात, 4, राईट. एक बाकी आहे, मग आता ऑब्व्हियसली हा एकच काय करणार, कॉन्ट्रीब्युट करणार, राईट. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहे, 1. थोडे माझ्याकडून हे पेन वापरताना थोडे मिस्टेक्स होत आहेत, राईट, डिजिटल पेन, सो थोडं बेअर करा स्टुडंट्स, ओके. नेक्स्ट आहे अल्कॉक्साइड ग्रुप, राईट. ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे किती, 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात ऑक्सिजनकडे, तर एक बॉन्ड आर अल्काइलशी फॉर्म केला, आता किती उरले, त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन उरला, म्हणून तो किती कॉन्ट्रीब्युट करणार, एकच कॉन्ट्रीब्युट करणार, राईट, 1 इलेक्ट्रॉन. इथे बघा डायहायड्रोजन स्पीशीज आहे, डायहायड्रोजन स्पीशीज, आणि हा मेटल जो आहे तो ह्या बॉन्डला कनेक्टेड आहे, राईट. आणि बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, टोटल 2 इलेक्ट्रॉन्स ना, कुठलाही बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन्सनी फॉर्म होतो, म्हणून आता हा
मेटल डायरेक्टली या बॉन्डशी कनेक्टेड आहे, राईट. हा स्ट्रक्चर असा नाहीये, हा स्ट्रक्चर असा नाहीये, असा नाहीये हा स्ट्रक्चर. हा स्ट्रक्चर कसा आहे की या दोन्ही हायड्रोजन डायहायड्रोजन स्पीशीजला हा मेटल कनेक्टेड आहे, राईट. तर एक ह्या बॉन्डला कनेक्टेड आहे, बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात 2, म्हणून डायहायड्रोजन स्पीशीज किती कॉन्ट्रीब्युट करणार 2 इलेक्ट्रॉन्स. सेम इथे काय आहे, अल्किन आहे, अल्किनच्या एका बॉन्डला कनेक्टेड आहे हा मेटल, तर एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे इथे पण कॉन्ट्रीब्युशन किती 2. आता हा नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हॅप्टिसिटी वाला पार्ट. आता इथे काय लिहिलं हे इटा 4, या साइनला काय म्हणतात इटा. मग ह्याचा अर्थ काय असतो, फॉर एक्झाम्पल मी हा एक्झाम्पल तुम्हाला सांगते. सायक्लोब्युटाडाईन, राईट. सायक्लोब्युटाडाईनचं स्ट्रक्चर कसं असतो, सायक्लोब्युटाडाईनचं स्ट्रक्चर कसं असतो, हा, राईट. दिस इज सायक्लोब्युटाडाईन. तर ह्यांनी काय दाखवलंय इटा 4. इटा 4 म्हणजे काय की 4 कार्बन ॲटम्स, 4 कार्बन ॲटम्स मेटलशी बॉन्डेड आहेत, 4 कार्बन ॲटम्स मेटलशी बॉन्डेड आहेत, राईट. आता या 4चा अर्थ काय होतं की हॅप्टिसिटी काय आहे या लिगँडची 4, म्हणजे हे 4 कार्बन ॲटम्स या मेटलशी बॉन्डेड आहेत, राईट. आता इथे त्यांनी काय दाखवलंय इटा 4 C7H8, म्हणजे काय ही स्पीशीज आहे C7H8. 1 2 3 4 5 6 7, राईट. ही स्पीशीज आहे. तर ह्याच्यातले किती फक्त कार्बन्स अटॅच्ड आहेत 4. मग आपल्याला फक्त 4 कार्बन्स अटॅच दाखवायचे, राईट. तर कुठलेही आपण 4 कार्बन्स अटॅच दाखवू शकतो. एक मी दुसऱ्या पेननी हायलाइट करते ह्याला. वन 2 1 सॉरी 1 2 3 आणि 4, राईट. हे 4 आहेत. तर हे 4ही काय आहेत, हे 4ही काय करणार बॉन्ड बनवणार, राईट. मग आपण असं डिनोट करू शकतो ह्याला, सॉरी. मग आपण त्याला कसं डिनोट करू शकतो, असं डिनोट करू शकतो, राईट. असं म्हणजे याचा अर्थ काय की हे 4ही ॲटम्स या मेटलला बॉन्डेड आहेत, राईट. मग ह्याची ॲप्टिसिटी किती, मग ह्याचे इलेक्ट्रॉन्स काउंट किती होणार 4. तुम्हाला जास्त ह्याच्यामध्ये विचार करायची गरजच नाहीये. जेवढे पण इथे हॅप्टिसिटी असेल ना, फॉर एक्झाम्पल आता इथे हॅप्टिसिटी काय आहे 3, राईट. तर सरळ इलेक्ट्रॉन काउंट काय लिहायचा 3. इथे हॅप्टिसिटी 4, तर सरळ इलेक्ट्रॉन काउंट पण काय लिहायचा 4, राईट. काही पुढचं पण मला वाटतं हे पण बघण्याची गरजच नाहीये, राईट. जर एकदम तुम्हाला खूप म्हणजे स्पीडमध्ये कॅल्क्युलेशन करायचे असेल तर जेवढी हॅप्टिसिटी दिली आहे तेवढे सरळ इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन दाखवायचे. आता इन केस ऑफ ब्रिजिंग लिगँड्स काय असतात. आता बघा हा जो कार्बोनिल आहे, तो दोन्ही मेटल्सच्या मध्ये काय झाला आहे ब्रिज झाला आहे, राईट. इट इज ऍक्टिंग एज अ ब्रिजिंग लिगँड्स. तर ब्रिजिंग लिगँड मध्ये काय करणार कार्बोनिल किती इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्युट करणार, 2, राईट. किती इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्युट करणार 2. द नेक्स्ट एक्झाम्पल कुठला आहे, नेक्स्ट एक्झाम्पल इथे 2 कॉन्ट्रीब्युट करणार, राईट. आता 2 का कॉन्ट्रीब्युट करणार, कारण आपल्याला माहितीये कार्बनकडे इथे ह्यांनी 2 टोटल बॅलन्सी किती असते 4 ना, मग इथे 2
ऑक्सिजन सोबत डबल बॉन्ड झाले, राईट. मग इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन. मग टोटल आता ह्यानी ह्या मेटलला एक इलेक्ट्रॉन दिला, ह्या मेटलला एक इलेक्ट्रॉन दिला. मग जेव्हा तो ब्रिजिंग करतोय तेव्हा तो किती टोटल इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्युट करतोय दोन्ही मेटलला? 2. म्हणून इथे 2. आता हा नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्स. एक्स म्हणजे काय? हॅलोजन, राईट. एक्स इज व्हॉट? हॅलोजन. कुठलाही हॅलोजन असू शकतो तो, राईट. इट कॅन बी क्लोराइड, फ्लोराइड, एनी हॅलोजन. आता इथे 3 कसं कॉन्ट्रीब्युशन आलं ते आपण समजून घेऊया, राईट. व्हेरी सिम्पल. जे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं तेच आहे. आता मी सिंपल एक्झाम्पल घेते क्लोरीनचं, राईट. क्लोरीनकडे किती इलेक्ट्रॉन्स असतात आपल्याला माहिती आहे. व्हॅलन्स मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे ना, 7 इलेक्ट्रॉन्स असतात व्हॅलन्स मध्ये, राईट. आता काय करणार, सर्वात पहिलं मेटलची बॉन्ड करायचंय, राईट, क्लोरीनला. तर सर्वात पहिलं काय करणार, तो त्याचे लोन पेअर्स आधी देणार की बॉन्ड पेअर्स आधी देणार? बॉन्ड पेअर. हा बॉन्ड पेअर बनवू शकतो, राईट. हा फ्री आहे म्हणून हा बॉन्ड पेअर बनवू शकतो. तर आधी हा एक इलेक्ट्रॉन हा कॉन्ट्रीब्युट करणार, राईट. आधी किती कॉन्ट्रीब्युट करणार? एक इलेक्ट्रॉन मेटलला, कारण हा एक इलेक्ट्रॉन आहे ना वेकंट, म्हणून हा इलेक्ट्रॉन आधी कॉन्ट्रीब्युट करणार, राईट. आता हा इलेक्ट्रॉन झाला. आता काय झालं इथे, फक्त काय उरलेत आता लोन पेअर्स. मग ह्या तिघांपैकी कुठलाही एक लोन पेअर दुसऱ्या मेटलकडे जाणार, राईट. अशा प्रकारे काय झालं, ह्या क्लोरीननी या दोन्ही मेटल्सला काय केलं, ब्रिज केलं, राईट. तर टोटल इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन किती झाली, इथून एक इलेक्ट्रॉन आणि इथून 2 इलेक्ट्रॉन, इथून 2 इलेक्ट्रॉन आणि इथून 1 इलेक्ट्रॉन. टोटल कॉन्ट्रीब्युशन किती झाली या केसमध्ये? 3, राईट. म्हणून जेव्हा आपण हॅलोजन ब्रिजिंग करतो तेव्हा त्याची कॉन्ट्रीब्युशन किती असते? 3 इलेक्ट्रॉन्स, राईट. पण जर हा फक्त एकाच मेटलशी जर अटॅच्ड असता, जर हा एक्झाम्पल घेतला असता मी, राईट, इथे पण काय आहे, 7च इलेक्ट्रॉन्स आहेत, राईट, बॅलन्स. पण आता काय फक्त एकाच मेटलशी कॉन्ट्रीब्युट करायचं होतं. मग हा जो इलेक्ट्रॉन आहे तोच याच्याशी बॉन्ड होणार, राईट. पण आता काय करायचं, आपल्याला ब्रिज करायचं, म्हणून आपल्याला दुसरा मेटल पाहिजे. मग या तिघांपैकी कुठलाही एक बॉन्ड पेअर काय करतो, दुसऱ्या मेटलशी अटॅच्ड होतो, राईट. हे फरक आपल्याला लक्षात ठेवायचा. आणि हा खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, हे विचारलं जातं, राईट. आपण पुढे बघणारच आहोत की कुठल्या फॉर्म मध्ये असे क्वेश्चन्स येतात. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत अल्काइन बघणार आहोत, राईट. तर आता ह्या जो मेटलशी कनेक्टेड आहे, इथे किती इलेक्ट्रॉन्स जातात, मी तुम्हाला सांगितलेलं की हा मेटल ह्या बॉन्डशी कनेक्टेड आहे. मग एका बॉन्डशी कनेक्टेड असल्यामुळे किती, इथून किती आले, 2. आणि हा मेटल या बॉन्डशी कनेक्टेड आहे, मग इथून किती आले, 2, राईट. टोटल किती झाले, 4 इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट आहे हायड्रोजन. हायड्रोजन कडे काय असतं, एकच इलेक्ट्रॉन असतो, राईट. मग तो तुम्ही एका मेटल सोबत अटॅच करा, 2 मेटल सोबत अटॅच करा, 3 मेटल सोबत त्याला ब्रिज करा, तो त्याच्याकडे जर एकच इलेक्ट्रॉन आहे तर ऑब्व्हियसली त्याची कॉन्ट्रीब्युशन किती असणार, 1. जरी मी असं जरी लिहिलं असतं आता या केसमध्ये, राईट, मी हायड्रोजनला 3 मेटलशी ब्रिज केलं असतं. आणि ह्याला सिम्बॉलाइज कसं करतात, असं सिम्बॉलाइज करतात, μ3H. ह्याचा अर्थ काय होतो, म्यू म्हणजे काय, ब्रिजिंग, राईट. ब्रिजिंगचं सिम्बॉल आहे. ह्याचा अर्थ काय होतो की हा जो हायड्रोजन आहे तो 3 मेटल्सशी ब्रिज झाला आहे. तर ह्या केसमध्ये पण इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन किती असतं हायड्रोजनचं, 1, कारण हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, राईट. तर तुम्ही एकाशी अटॅच करा, दोघांशी अटॅच करा किंवा 3 मेटल्सशी अटॅच करा, तो किती कॉन्ट्रीब्युशन शो करणार, एकच. नेक्स्ट आहे आपला हा फॉस्फाईड, राईट. इथे फॉस्फाईड मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं ह्याची व्हॅलेन्सी कम्प्लीट नाहीये, राईट. अजून एक पाहिजे, म्हणून इथे किती कॉन्ट्रीब्युशन येणार, 1 इलेक्ट्रॉनचं. हे बघा, तुम्हाला एक्सप्लेन करते. लेट मी फर्स्ट इरेज दिस. हे बघा, मी आता हा एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करते. इथे कसं दाखवलंय बघा, फॉस्फरस विनू किती आहे त्याच्याकडे, 5, राईट. 5 असतात, राईट. असं असतं, राईट.
हे 2 काय असतात, हे लोन पेअर्स असतात आणि हे 3 बॉन्ड पेअर्स प्रेझेंट असतात. तर आधी हा बॉन्ड पेअर कम्प्लीट करतो, राईट. मग इथे एक आर आला आणि इथे एक आर आला, 2च आर दिलेत ना इथे, फॉस्फाईड आहे. म्हणजे अजून एका आर साठी वॅकन्सी आहे इथे, तर पण तो आर नाहीये, राईट. मग त्याच्या जागी काय दिलंय त्यांनी, मेटल दिलाय. मग इथे मेटल अटॅच होणार, राईट. कारण हा आधी हे 3 वॅकन्सी पूर्ण करणार, नंतर हा लोन पेअर कॉन्ट्रीब्युशन साठी जाणार, राईट. डायरेक्ट लोन पेअर कॉन्ट्रीब्युशन साठी कधीच जात नाही. आधी जे पण बॉन्डिंग पेअर्स आहेत ते कॉन्ट्रीब्युशन करतात. तर आधी हा मेटलची कॉन्ट्रीब्युट करणार, मग नंतर हे दोन्ही एकत्र कॉन्ट्रीब्युट करतात, राईट. नंतर हे 2 कॉन्ट्रीब्युट करणार. मग किती झालं टोटल झालं 3. आता नेक्स्ट आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. द कॉम्प्लेक्स विच डज नॉट फॉलो 18 इलेक्ट्रॉन रूल इज. आता तुम्हाला मी काही कॉम्प्लेक्सेसचे एक्झाम्पल दिले, तर आपण कॅल्क्युलेशन स्टडी करूया की कुठला कॉम्प्लेक्स 18 इलेक्ट्रॉन रूल फॉलो नाही करत. ओके, फर्स्ट फॉर एक्झाम्पल. ओके, अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. मागच्या स्लाइड्स मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला स्कॅन्डियम ते झिंक पर्यंत सर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती असली पाहिजे, राईट. त्या 10 एलिमेंट्सची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एकदम म्हणजे तोंडपाठ असली पाहिजे. त्याच सोबत अजून काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, राईट. मी ते लिहिते. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मँगनीज, आयरन, कोबाल्ट, निकल, कॉपर आणि झिंक, राईट. हे मी तुम्हाला सांगितलेलं. दिस इज 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30, राईट. आता तुम्हाला अजून काही एक्झाम्पल्स लक्षात ठेवावे लागतील. मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट सांगते जे मोस्टली त्याचे एक्झाम्पल्स एक्झाम मध्ये विचारले जातात, राईट. तर त्यासाठी तुम्हाला काय करावी लागेल, ही कुठली सिरीज आहे, ही 3D ट्रान्झिशन सिरीज आहे, राईट. ही 3D ट्रान्झिशन सिरीज आहे. तुम्हाला 4D ट्रान्झिशन सिरीज मधले काय एलिमेंट्स आणि 5D ट्रान्झिशन सिरीज मधले काय एलिमेंट्स लक्षात ठेवावे लागतील, राईट. सर्वात आपण स्टार्ट करूया पहिलं क्रोमियम पासून. हे तीन ह्या तिघांचे पण एलिमेंट्स आहेत इम्पॉर्टंट 4D आणि 5D मधले, पण एवढे नाहीयेत. पण क्रोमियम पासून खूप इम्पॉर्टंट आहेत. तर क्रोमियमच्या खाली येतं मॉलिब्डेनम आणि टंगस्टन, राईट. मँगनीज, टेक्निशियम आणि रेहनियम, Fe, RuOS, रुथेनियम आणि ऑस्मियम, कोबाल्ट, रोडियम आणि इरिडियम, निकल, झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी, कॉपर, प्लॅटिनम अँड पॅलेडियम, just wait a minute. राईट. हे एवढे एलिमेंट्स इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला जेवढे पण मी ते लिहिले आहेत ते सर्व एलिमेंट्स इम्पॉर्टंट आहेत. हे तुम्हाला पाठ असले पाहिजेत की कुठले एलिमेंट्स. आता जे पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्रोमियमचं आहे तेच मॉलिब्डेनम आणि टंगस्टन साठी आहे. जे पण मँगनीजचं आहे तेच टेक्निशियम रेनियम साठी आहे. Feचं जे आहे तेच RuOS साठी, कोबाल्ट, रोडियम, इरिडियम, कॉपर, प्लॅटिनम, पॅलेडियम, झिंक, सॉरी, कॉपर, प्लॅटिनम, पॅलेडियम, झिंक, कॅडमियम, मर्क्युरी, sorry, it is nickel, platinum, palladium. Okay, I'm very sorry. It is nickel, platinum and palladium.
It is nickel. Nickel, platinum, palladium, copper, silver and gold. Okay, this you have to remember. तर आता फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. बघा इथे हा एक कॉम्प्लेक्स दिलेला आहे, राईट. तर फर्स्ट काय आहे इथे, त्यांनी सायक्लोपेंटाडायनाइल रिंग दाखवली आहे. किती कॉन्ट्रीब्युशन आहे? इटा 5. तर मी तुम्हाला सांगितलेलं, तुम्हाला नेहमी हा नंबर कडे लक्ष द्यायचंय. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन्स किती कॉन्ट्रीब्युट होत आहेत? 5 प्लस आर यू कुठल्या सिरीज मध्ये आहे? एफईच्या, राईट. 26 म्हणजे D6 आणि S2, म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन्स किती? 6 + 2 8. सो किती येणार? 8 प्लस क्लोरीन किती? 1, राईट. मी तुम्हाला सांगितलेलं ना, हॅलोजन जेव्हा ब्रिजिंग मध्ये असतो तेव्हा तो 3 देतो, पण जेव्हा तो सिंगल मेटलला अटॅच्ड असतो तेव्हा त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं? 1. कार्बोनिलचं किती? 2, राईट. आपण स्टडी केलेलं कार्बोनिल लिगँड. आणि फॉस्फिनचे पण किती? 2, राईट. टोटल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन किती आलं? 5 6 7 8 9 10 10 + 8 18, राईट. टोटल इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन किती? 18. मग हा कॉम्प्लेक्स तर 18 इलेक्ट्रॉन रूल फॉलो करतोय, म्हणजे हा कॉम्प्लेक्स काय आहे? एक स्टेबल कॉम्प्लेक्स आहे, राईट. नेक्स्ट एक्झाम्पल, टिटॅनियम बघूया. टिटॅनियम किती आहे? 22 म्हणजे किती? D2S2, राईट. टोटल किती इलेक्ट्रॉन्स आले? 4. कधी पण लक्षात ठेवा तुम्हाला टोटल इलेक्ट्रॉन्स, कारण इथे कुठला चार्ज नाही दिलाय ना, तर म्हणजे तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट नाही करायचं आहे. मेटल त्याच्या न्यूट्रल स्टेटमध्ये प्रेझेंट आहे. जो पण ट्रान्झिशन मेटल आहे तो न्यूट्रल स्टेटमध्ये प्रेझेंट आहे. मग तुम्हाला टोटल इलेक्ट्रॉन्स घ्यायला लागतील. डी आणि एस चे किती आहेत? 4, राईट. मग किती होणार इथे? 4 प्लस इथे इटा किती दिलाय? 5. तर काय बघ, पुढचं पण बघायची काय गरज नाही. 5, पण हे किती? ट्वाइस आहेत, राईट. हा जो पण लिगँड आहे तो 2 टाइम्स प्रेझेंट आहे, म्हणजे 5 × 2 करावं लागेल तुम्हाला, राईट. आणि इथे काय आहे? इटा 1 म्हणजे एकच इलेक्ट्रॉन, पण हा पण जो लिगँड आहे तो 2 टाइम्स प्रेझेंट आहे, म्हणजे काय करावं लागेल? 1 × 2, राईट. किती झालं? 4 + 10 + 3, राईट. सॉरी, +2. 2 × 1 × 2 is what? 2, right? One into 2 is 2. किती झाले? 14. 14 + 2 16, right? It's a 16 electron species. एकदा आपण क्रॉस चेक करूया. 4 + 10 + 2, राईट. 16 इलेक्ट्रॉन स्पीशीज. तर ही पण स्पीशीज काय? 18 इलेक्ट्रॉन रूल फॉलो नाही करत आहे, राईट. आपला क्वेश्चन काय आहे की कुठला कॉम्प्लेक्स 18 इलेक्ट्रॉन रूल फॉलो नाही करत आहे, तर हा त्याचा आन्सर आहे. हा किती इलेक्ट्रॉन रूल फॉलो करतोय? 16 इलेक्ट्रॉन रूल फॉलो करतोय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे दिस, राईट. इरिडियम आपण बघितलेलं. इरिडियम कुठे आहे? इरिडियम इज हिअर, राईट. इरिडियम इथे आहे. इरिडियम किती आहे? 27 म्हणजे किती? D7S2. टोटल किती? 9 इलेक्ट्रॉन्स, राईट. तर इरिडियम साठी आपण किती लिहिणार इथे? 9 इलेक्ट्रॉन्स प्लस क्लोरीन, एक क्लोरीन 1 देत आहे, तसे इथे किती? 3. सो 3 × 1 प्लस इथे काय? फॉस्फिन, एक फॉस्फिन किती देतं? 2. तर 2 × 2 प्लस हा काय आहे? आर्सेनिक. आर्सेनिक कुठल्या ग्रुपमध्ये येतो? नायट्रोजन फॅमिली, राईट. नायट्रोजन फॅमिली. नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी, बिस्मुथ,
राईट, त्या फॅमिलीमध्ये येतो. राईट, तर हा सेम नायट्रोजन सारखीच प्रॉपर्टीज हे करणार. राईट, आर्सेनिक मध्ये पण किती टोटल इलेक्ट्रॉन्स असणार, सेम जसे नायट्रोजन मध्ये असतात तसे 3 बॉन्ड पेअर्स आणि 1 लोन पेअर. राईट, पण यांनी किती 2च फिनाइल अटॅच झालेत, म्हणजे इथे एक फिनाइल आहे आणि इथे एक फिनाइल आहे. मग हा इलेक्ट्रॉन जो आहे तो तर वेकेंट आहे. राईट, मग आधी हा इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युट करणार. मग किती कॉन्ट्रीब्युशन झालं ह्याचं 1. राईट, हा जर ब्रिजिंग मध्ये असता ना तर हा पण गेला असता मेटलशी आणि हा पण. राईट, जर हा कशात असता ब्रिजिंग मध्ये, पण सध्या इथे ब्रिजिंगची साईन दिली नाही आहे, तर आपण काय कन्सिडर करायचं की तो फक्त एकाच मेटलला अटॅच्ड आहे. मग जर एकाच मेटलला अटॅच्ड होत असेल तर कॉन्ट्रीब्युशन किती येणार त्याचं 1. आणि अजून एक गोष्ट इथे काय आहे, आपला एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. राईट, काय आहे, आपला पॉझिटिव्ह चार्ज आहे, सॉरी नेगेटिव्ह चार्ज आहे. तर नेगेटिव्ह चार्जचा आपण काय करणार, 1 इलेक्ट्रॉन ऍड करणार. तर किती झालं टोटल, 9 + 3 + 4 + किती 2, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. तर हा पण काय आहे, हा 18 इलेक्ट्रॉन रूल फॉलो करतोय. राईट, नेक्स्ट एक्झाम्पल ऑस्मियम. ऑस्मियम बघूया आपण टेबलमध्ये. ऑस्मियम कुठे आहे, राईट 8 आहे ऑस्मियमचं, D6S2. ऑस्मियम किती देतोय, 8 इलेक्ट्रॉन्स. राईट, प्लस नायट्रोजन. नायट्रोजन सिंगली अटॅच्ड आहे मेटलला. राईट, या ऑस्मियमला नायट्रोजन असं सिंगली अटॅच्ड आहे. तर किती देतोय नायट्रोजन, टोटल किती बॉन्ड्स बनवतो, 3 बॉन्ड्स बनवतो. तर किती इलेक्ट्रॉन्स देणार, 1, 2 and 3. तर किती झाले 3 इलेक्ट्रॉन्स. प्लस ब्रोमीन. राईट, हा ब्रोमीन एक ब्रोमीन किती देतो, 1 इलेक्ट्रॉन, so 2 bromines will give 2. प्लस PME3. राईट, फॉस्फिन लिगेंड आहे, किती देतो 2. प्लस NME2 किती देणार 1. सेम असंच एक्झाम्पल NME2. मग इथे एक Me, इथे एक Me. राईट, हा एक आधी सिंगल, हा इलेक्ट्रॉन बाकी आहे ना, मग आधी हा कॉन्ट्रीब्युशन करणार. ठीक आहे, म्हणून 1. आणि इथे पण नेगेटिव्ह चार्ज आहे म्हणून आपल्याला +1 करावं लागेल. तर किती झालं, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. टोटल इलेक्ट्रॉन्स आर 17. म्हणजे हा कॉम्प्लेक्स 18 इलेक्ट्रॉन रूल फॉलो नाही करत. The next is oxidation state of molybdenum.